विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल। आज प्रत्येक राजकीय कार्यकर्ता, प्रत्येक राजकीय नेता कमालीचा भावूक झालेला दादांच्या आठवणीमध्ये। कोण असा नेता राहिलाय महाराष्ट्रात की बस गाडीत बसू शकतो, तिला म्हणू शकतो दादा आमच्या घरी चला, माझ्या घरी, हिच्या घरी, माझ्या घरी आमच्या 10वीत मुली आहेत साहेब, आशीर्वाद दिला, पोरींनो मोठ्या व्हा, अजून पुढे जा, नाव पुढे न्या। मी तर खूप सामान्य घरातला आहे बीके हा, ह्या शर्ट अजितदादाचा आहे, हा अंगातला शर्ट अजितदादाचा आहे। खूप गरीब घरची पोरं होता मी, मला आमदार केलं दादांनी, विधान परिषदेचा आमदार केलं। आता संपला, आम्ही का राजकीय कारकीर्द आमचा कोण वाली नाही। 13 तुझको अर्पण। आता असा प्रसंग येईल बारामतीत, असं कधीतरी वाटलं होतं का हो? कस्टडी होतो आम्ही प्रेरणा घेऊन जायला, आमचा देव संपला राव। आम्हाला देव नावाच्या गोष्टीवर विश्वास नाही राहिला मिकी भाई, माझी काय मानसिकताच नाही बोलायची। आम्ही म्हणजे मी जाऊ द्या, मला तुम्ही दाखवताय, माझी लहान बाळ आहे माझं 4 वर्षाचं, मी स्टेटस ठेवलंय दादाच्या फोटोची पप्पी घेऊन म्हणतो एकच पोरगी विचारते बाबा दादा कुठे गेले, तो ऍक्सिडेंटचा व्हिडिओ पाहिला, आम्हाला अजूनही वाटत नाही की घड्याळाहून ओळख पटवावी लागली, ज्या घड्याळानं मला दिशा दिली। आमचं संपलं आयुष्य मी किंवा आमचं राजकीय आयुष्य एवढंच होतं, याच्यानंतर नाही। इतकी मरमर कशा करता दादा करत होते, किती कार्यक्रम आहे एका दिवसाला, कितीदा सांगू दादा नक्का सकाळपासून लोकांच्या याच्यात करू, रात्री 12 वाजेपर्यंत लोक होती भोवती, सकाळची सभा, आज 4 सभा त्या बारामतीतल्या, शेवटी काय पदरी पडलं, जीव गेला, वाईट वाटलं। इतका तडपडून जीव गेला असेल, इतका 3दा त्या विमानाने कलांटी करते, दादाला काय वाटलं असेल, त्या बॉडीला काय वाटलं ही सांगण्याचं, पांढऱ्या जागलेली बॉडी आम्ही कल्पनाच नाही करू शकत राहत। आम्ही मेलो असतो चाललो होतो, पण आमचा पोशिंदा नव्हतं मरायला पाहिजे। फुले शाहू आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, शिवाजी महाराज, हेच सांगणारा माणूस, त्या माणसाच्या विचारावर प्रेम केलं, त्या व्यक्तीवर प्रेम केलं। आज कोण सांगणार, आताच्या काळात कोण आहे शिवशाहू फुले आंबेडकर सांगणार? त्या माणसाचे आम्ही त्या माणसावर काम करू शकलो, पण आमचं आयुष्य कधी, मी तर मग पण म्हणलं आमच्या सगळ्या परिवाराचं आयुष्य घे, देवा असेल तर त्याला म्हणा, आणि हे आमचा दादा परत आण, कारण लाख मेले तर चालतील, पोशिंदा जगला पाहिजे। हे सगळं आमच्यासारख्या तळागाळातल्या माणसाला घडवलंय दादांनी। माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे आमदार आहेत, कारखानदार, सगळेच, आम्हाला काय सुचत नाही, आमच्या भावना आज बोथट झाल्या, आणि मी तर ठरवलंय तर याच्यानंतर काय समाजकारण राजकारण न करता आपल्या आपल्या वाडवडिलाची जी काही 5-7 एकर कोरडवाहू शेती आहे त्यात माझ्या मुलीसाठी खूप स्वप्न पाहिलं होतं मिकी भाई मी, माझी मुलगी 10वीत आहे, तर ती 12वीला जाईल। दादाला म्हटलं मला परत आमदार बिमदार काय करू नका, विद्या प्रतिष्ठानमध्ये मला माझ्या मुलीला शिकवायचं आहे। ते म्हणले तू घेऊन ये तिला, मी ऍडमिशन देतो रे। आज माझी पोरगी शिकायला, तिथे दादाची बॉडी येते, दादाची असा प्रसंग येण्याच्या पहिले मेलो असं चाललो असतो आम्ही। काल परवा बोललो मी दादाशी व्हॉट्सअपवर, काल परवा म्हटलं महानगरपालिकेत निकाल नाही आणता आला, नगर परिषदेत मला माझ्या जिल्ह्यात निकाल नाही आणता आला, पण आता जिल्हा परिषदची जबाबदारी माझ्याकडे द्या। मी मला विश्वासानं सांगतो, मी म्हटलं कोणासोबत युती करून, म्हणजे राजकीय चर्चा झाली। दादा म्हणले ठीक आहे, मी तुमच्या भागातल्या जिल्हा परिषद लागलं त्यावेळेस मला येऊन भेट, आणि आता अधिवेशनात अर्थसंकल्प मांडणार होते दादा या म्हणजे तुझ्या जिल्ह्याची काय अल्पसंख्याक मुस्लिमांची कामं असतील, क्रीडेची कामं असतील। तर अमोल मिटकरींना दादांच्या आठवणींबद्दल बोलताना अश्रू अनावर झालेले आहेत। आमचा देव गेला,